तर वळूया पुढील बातमीकडे. पिंपरीमधील जुना मुंबई पुणे महामार्गावर कासारवाडी भागामध्ये मेट्रोचं काम सुरू असताना एक भीषण असा अपघात झाला. पायलिंग करणारी क्रेनच रस्त्यावर उलटलेली आहे. रस्त्यावर वाहनांची वाहतूक सुरू असतानाच नेमका हा अपघात झालाय. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. हा अपघात झाल्यामुळे वाहनांच्या मात्र या ठिकाणी मोठ्या रांगाच लागल्या होत्या. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते आणि त्यामुळे मेट्रोचं काम करताना मोठ्या प्रमाणात खबरदारी घेणं देखील तितकंच गरजेचं असतं. आणि याच वेळेस हा अपघात झाल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मेट्रोचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच वेळेस सीसीटीव्ही मध्ये देखील हा अपघात कैद झालेला आहे. ती दृश्य आपण बघतोय. पिंपरी चिंचवडहून पुण्याला जोडण्यासाठी मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात चालू झालं आणि त्यानंतर अनेक घटना ज्या आहेत त्या समोर आल्या. मेट्रोचं काम जे आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचं गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आलं, ज्यामध्ये एक पोल खराब निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे बॉम्बने ब्लास्ट लावून त्याला उडवून देण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे आज आपण बघू शकतो की नाशिक फाटा येथे क्रेन चक्क उलटी झाली आणि त्यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही, कारण या ठिकाणी काम करत असलेले लोक स्वतःचा जीव वाचवण्यामध्ये यशस्वी झाले. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू असल्याचा अनेक वेळा महापालिकेतील विरोधी पक्षाने याविरोधात आवाज उठवला होता. असं असतानाही कामावर जे काम करतात त्यांच्या कामावर नियंत्रण कोणाचं आहे हा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होतोय. पण कोट्यावधी रुपये सामान्य लोकांच्या करातून खर्चल्यानंतर जर लोकांना हे जे काम आहे ते अशा निकृष्ट दर्जाने होत असेल, त्याचा जो प्रवास आहे तो कसा असेल हा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होतोय. सचिन चपळगावकर, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. तर आपण बघतोय अतिशय भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल, कारण हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्यानंतर या अपघाताची तीव्रता देखील आता कळू लागलेली आहे. यावेळेस आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांच्याकडे. सचिन, आपण बघतोय खरं तर भीषण हा अपघात, अंगावर काटा येणारा असं हे दृश्य आहे, कारण त्या ठिकाणी जर कुणी कामगार असते तर जीविताचा प्रश्न उपस्थित झाला असता आणि वाहनांवर जर कधी ही ट्रॉली जी आहे ती पडली असती तर मात्र या ठिकाणी दृश्य जे आहे ते अतिशय भीषण असं झालं असतं. कसं पाहता या संपूर्ण अपघाताकडे आणि नेमकं दोषी कोण? ठिकाणी ठेवल्यामुळे अशा घटना घडल्या आहेत. स्नेहिल, यातील एक धक्कादायक बाब म्हणजे मेट्रोचं कोट्यवधी रुपयांचे जे काम आहे ते पुणे ते पिंपरी चिंचवडला जोडणारं हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. पण आजच्या घटनेमध्ये 10 सेकंदापूर्वी एक सिटी बस त्या ठिकाणाहून गेली आणि त्यामधील पॅसेंजर मात्र सुदैवाने या ठिकाणी वाचल्याचं समोर आलेलं आहे. एकंदरीत जर बघितलं तर या घटनेकडे अतिशय गांभीर्याने बघावं लागणार आहे स्नेहिल, की अतिशय निकृष्ट दर्जाचं काम तर आहे ते पण अनक्वालिफाईड लोक या ठिकाणी ठेवल्यामुळे अशा घटना घडतात. स्नेहिल, धक्कादायक बाब म्हणजे ही क्रेन उचलायला अजून कमीत कमी 5 ते 6 तास लागणार आहेत. एवढी मोठी ही क्रेन जर कुणाच्या अंगावर पडली असती किंवा कुठल्या गाडीवर पडली असती तिथं काय झालं असतं हे मात्र आता फक्त विचार केला तरी अंगावर सारखा पुढचं. नक्कीच सचिन, आपण बघतोय खरं तर दोषी कोण याची चौकशी झाल्यावर ते कळेलच, परंतु आता या ठिकाणी प्रशासनाने कशा पद्धतीची तयारी केलेली आहे, कारण वाहन व्यवस्था जी आहे, वाहतूक व्यवस्था जी आहे ती देखील खोळंबल्याचं कळालंय. अगदी बरोबरच नेल, मुंबई पुणे हा हायवे आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते, ऑफिस सुटायची ही वेळ आहे, ट्रॅफिकचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोजवारा उडालेला आहे. पण असं असताना ही क्रेन काढण्यासाठी 5 ते 6 छोट्या छोट्या क्रेन बोलवण्यात आलेल्या आहेत आणि मोठे मोठे कंटेनर पण बोलवण्यात आलेत. एकंदरीत बघितलं तर वाहतुकीचा बोजवारा उडलेलाच आहे, पण त्याचबरोबर ही क्रेन काढण्यासाठी अजून 4 ते 5 तास लागणार आहेत. त्यामुळे सर्व प्रशासन मात्र याच्या पाठीमागे लागलं आहे. ही क्रेन काढायचं एवढं नक्की. बिलकुल, धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण बघतोय पिंपरीतल्या कासारवाडी भागामध्ये हा अपघात झालेला आहे आणि वाहनांच्या मात्र यामुळे प्रचंड रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक व्यवस्था जी आहे ती देखील विस्कळीत झाल्याचं कळत आहे.